बोलिये करी झाले माझे गयावर्जन, पिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर, बोंब मारिली हरिहर, झाले माझे गयावर्जन, पिटले पितरांचे ऋण. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे, झाले माझे गयावर्जन, पिटले पितरांचे ऋण. विठ्ठल विठ्ठल समचरण सर्वोच्चम साम्राणिलांबुधाभं, जघननीत पाणी मंडनं मंडनानं, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण, हो य सकळ विद्येंचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरीत काहीच नेनो, बोलत वचने अति भाविक, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चितानंद रूपा,
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, विनायकं गुरुं नममि साखरे नाम विश्रुतं, ईशांचरण सान्निध्यात जीवा मुक्ता भवन्ति, साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायण, विनायकं गुरुं वंदे भवबंध विमुक्तये विठ्ठल. पिंड पदावरी दिला पुलिये करी झाले माझे गयावर जन पिटले पितरांचे ऋण. प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग. ज्यांनी त्रैलोक्यात ख्याती केली व देहासह वैकुंठ गमन केले असे असणारे देहूचे सुप्रसिद्ध संत सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पंचम वेदरूपी गाथेतील आणि माणसाच्या नैमित्तिक कर्माचा निराश करून त्या कर्मबंधनातून जीवाला मुक्त करून देणारा 4 चरणांचा अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल. ज्या ऋणाईतून उतराई होता येत नाही असं असलेलं जे वाडवडिलांचं ऋण हे महाराज म्हणतात, मी काय केलं, स्वतःला पिंड पदावरती दिलं आणि त्या पिंड पदावर दिल्यामुळं आता मला गैला जायची गरज नाही, श्राद्धाधिक कर्म करायची गरज नाही. माझ्यावर असलेलं वाडवडिलांचं ऋण आहे ते ऋण उतरलं. याच्याकरता काय केलं मी, तर याच्याकरता मी असं कर्म केलं. तर मी काय केलं, त्या मुखानं भगवंताच्या नावाची बोंब मारली. भगवंताचं नामस्मरण केल्यामुळं असणाऱ्या सगळ्या कर्माचा ऱ्हास होऊन आणि त्या कर्मातून त्या कर्माच्या ओझ्यातून आणि मी काय झालो, उतराई झालो, त्या भारातून उतराई झालो आणि त्या ओझ्यातून उतराई झालो. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल. अभंगावर काही बोलण्यापूर्वी परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं आणि या न्यायानं परिहार देण्यापूर्वी पुनश्च एकदा पाठीमागं बसलेला विनंती करतो, आपण सर्वांनी थोडं पुढं सरकावं. आपण कीर्तनाकरता आलो आणि जरी नसलो आलो कीर्तनाकरता, पण आता तुमच्या नशिबानं तुमच्या पुढं ते उभं टाकलंय, त्याच्यामुळे तुम्हाला तासभर मला सहन करणं भाग आहे. तर या न्यायानं आता गोडीत सहभाग होऊ. आता त्याकरता माझी विनंती का जे पुढे आहे त्यांनी सगळं थोडंसं पुढं सरका. आणि ज्यांना खाली मांडी घालून कीर्तनाला बसता येत असेल, ज्यांना कीर्तनात मांडी घालून बसणं ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की मांडी घालून बसा. कीर्तनात खुर्चीवर बसू नये. ज्यांना शारीरिक काही व्याधी असेल, मारा थोडासा इको विको असला तर तो कमी करा, अजून शार्प करायचा प्रयत्न करा, म्हणजे काय होईल, हा आवाज घुमणार नाही. कारण की मला असं वाटतंय की मी काय जे बोलतो ते पाठीमागच्यानं कळत नाही. जर मी काय बोलतो ते कळत असतं तर त्याचा परिणाम मला दिसला असता. इकडून आवाज जातोय असं तुमचं म्हणणं आहे, मला असं वाटतं जात नाहीये. माझी अशी विनंती आहे की ज्यांना खुर्चीवर खाली बसता येत नसेल, मांडी घालून बसता येत नसेल, त्यांनी खुर्चीत नक्की बसा. पण ज्यांना खाली मांडी घालून बसणं शक्य आहे त्यांनी कीर्तनाला मांडी घालून बसा. कीर्तनात मांडी घालून बसावं, किंबहुना आपल्याला कीर्तनात बसता यावं याच्याकरता तरी बसायचा प्रयत्न करा. विठ्ठल. हो, काय हे मंगल कार्यालयात कीर्तनाचा हाच मोठा दोष आहे. काही तर खुर्च्या ठेवलेल्या असतात. त्यांना मी सूचना केली होती खुर्च्या ठेवू नका, पण त्या ठेवल्याचं ना ते काय होतं, हे जर समजा कीर्तन जर घरी जर कुठं जागेवर असेल तर खुर्च्या नसतात, सगळे खालीच बसले असते ना. त्यावेळेस जर आपण खाली बसू शकतो तर मंगल कार्यालयात त्यानंतर कीर्तनच आहे ना, होती हे कीर्तनच ते कीर्तनाचे. कीर्तन खाली बसून ऐकावं, मांडी घालून ऐकावं, अशी आमच्या कीर्तनाच्या काही परंपरा आहे. कीर्तनाच्या काही मर्यादा साधू संतांनी घालून दिल्या, त्या मर्यादेत राहून कीर्तन व्हावं अशी माझी तरी प्रामाणिक इच्छा आहे. विठ्ठल. हो, असो. सर्वांना ज्ञात आहे आपण इथं कैलासवासी आणि किसनराव दगडू पाटील लाटे यांना इहलोकीची यात्रा त्यांनी पूर्ण केली आणि परलोकीची यात्रा सुरू करून 1 वर्ष पूर्ण झालं आणि ती परलोकीची यात्रा पूर्णत्वाला जाण्याचा हा दिवस आहे. म्हणून त्यांना अखेरची श्रद्धांजली देण्याकरता आपण सगळं आप्त इष्टजन या कुटुंबावर प्रेम करणारे सर्वजण इथं जमलो. दादांच्या पाठीमागं त्यांच्या पत्नी आहेत नेहाबाई किसन लाटे, 2 मुलं आहेत कचेश्वर पाटील आणि संजय सर, 2 मुली आहेत आमचे भाऊबंद शिवाजी चितळकर यांच्या पत्नी रंजना आणि आमचे मेहुणे ठकाजी पाटील खेमनर यांच्या बहिणी यांच्या पत्नी शिला, अशा 2 बाबांना मुली आहेत. 4 नातू 1 नाथ, मंगेश, अविनाश,
श्रीकांत, प्रणव आणि एकनाथ समृद्धी असा मोठा परिवार बाबांच्या पाठीमागे आहे. आणि जुन्या काळात आशीर्वाद देताना लोक भरपूर संपत्ती असावे असे आशीर्वाद माझ्या फारसे ऐकण्यात नाही आहेत, पण अष्टपुत्र सौभाग्यवती म्हणजे पुत्र पौत्र भरपूर असावं त्याच्यात संपन्न मानली जात होती. आज हमारे दो वर आलो, आता ती संख्या आणखीन शहरात गेलं का घटली, हम दो हमारे एक वर आलेत. पूर्वीचे लोक म्हणायचे कसं असं अष्टपुत्र असावे, एखादा परमार्थाच्या कामाला द्यावा, एखादा राजकारणाच्या कामाला द्यावा, एखादा देशसेवेत जावा, असं सगळ्या ठिकाणी सगळे मुलं गेले पाहिजे, त्याला वैभव संपन्न म्हणायचे. काय झालंय, आमची संस्कृती आम्ही विसरलो, आमची संस्कृती आम्ही थोडीशी पाठीमागे टाकली. दुर्दैव आहे आमचं. आणि आता काय आहे, संजय सरांचा मित्र परिवार मला दिसत आहेत समोर, भल्या मोठ्या संख्येनं शिक्षक वर्ग उपस्थित आहे, तरी सगळ्यांची माफी मागून आणि एक वाक्य बोलतो, कारण सत्य आहे म्हणून बोलतो, माफी मागण्याचं कारण नाही त्याच्यात. आमच्या संस्कृतीचं सगळ्यात मोठं जर वाटोळं कोणी केलं असेल, आमच्या संस्कृतीचं सगळ्यात मोठं नुकसान आणि सगळ्यात मोठं वाटोळं जर कोणी केलं असेल तर ते आजच्या शिक्षणानं केलं. विठ्ठल कडू आहे, कटू आहे, पण ते सत्य आहे. ज्या शिक्षण पद्धतीत आम्ही शिकत होतो ती शिक्षण पद्धती आपण 200-250 वर्षापूर्वी कुठेतरी पाठीमागं टाकली. आणि जे इंग्रज भारतात राज्य करायला आले त्यांचा जो एक प्रतिनिधी होता त्यानं सर्वे केला आणि त्यांना सांगितलं ही शिक्षण पद्धतीनं आपण इथं राज्य करू शकत नाही, आपल्याला हाताखाली कारकून पाहिजे, म्हणून कारकून निर्माण करणारं शिक्षण आपलं दिलं पाहिजे. आणि त्या मेकोरेनं जी शिक्षण पद्धती दिली ती गेली 200-250 वर्ष आम्ही राबवतोय. आणि त्यामुळं आज आमचा प्रत्येक विद्यार्थी शिकणारा, त्याला जर विचारलं बाळा तुला काय व्हायचं, तर त्याचे उत्तर असतात मला इंजिनियर व्हायचं, मला फार मोठं उत्तर देतो तो मला कलेक्टर व्हायचं. पण कलेक्टर म्हणजे सुद्धा काय आहे, कारकून, म्हणजे एक कारकुनी शिक्षण देणारी, काहीतरी विचार घेऊन प्रगल्भ व्हायचं, काहीतरी नवीन संशोधन करायचं, या वृत्तीकडं आजची आमची पिढी जात नाही. याला कारणीभूत काय असेल तर ती आजची ही गलथान शिक्षण पद्धती आहे. विठ्ठल या संस्कृतीनं काय केलं, या शिक्षण पद्धतीनं काय केलं, असणाऱ्या आमच्या संस्कृतीचा ऱ्हास केला. कसं, आज जर आमच्या मुलांना विचारलं बाळांनो तुम्हाला प्रार्थना येते का, मंत्र पुष्पांजली येते का, तर मंत्र पुष्पांजली पोराला माहीत नाही, पण त्या पोराला जर म्हणलं का अरे बाबा प्रार्थना म्हणून दाखवतो का, तर तो प्रार्थना म्हणून दाखवतो आम्हाला, आणि आम्हाला खूप आवडतं. आणि आम्ही टाळी वाजून आणि येणाऱ्या जाणाऱ्या आमच्या पाहुण्याला सांगतो आमचा पोरगा लय हुशार आहे, फाड 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 काय बोलतो, जी आम्हाला कळत नाही ती भाषा बोलतो, आणि मग तो ते का म्हणून दाखवतो प्रार्थना, गॉड्स लव इट्स सो वंडरफुल. आमचा परमात्मा किती गोड आहे हे त्याला माहीत नाही, पण त्याला गॉड्स लव माहिती आहे. हे काय आहे, हे आमचं दुर्दैव आहे. आणि आज तरी नक्कीच बोलावं असा दिवस आहे आजचा. आजचा दिवस काय आहे, आज मराठी भाषा दिन आहे, म्हणजे कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे आजचा. त्या ज्या कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला नवीन जेव्हा दिलं, आजच्या दिवशी मराठी भाषेच्या दिनाच्या दिवशी तरी आम्ही सगळ्या मराठी माणसांनी एक संकल्प करावं की आमच्या मुलाला कमीत कमी 10 मिनटं चांगलं मराठी बोलता यावं आणि आमच्या मुलाला चांगलं मराठी वाचता यावं, असा संकल्प आपण सुशिक्षित लोकांनी, अडाणी लोकांचं सोडा, जे सुशिक्षित आहेत त्यांच्याकडे इंग्लिशचं फॅड आहे, का आमच्या मुलाला कमीत कमी मराठी चांगलं उत्तम वाचता यावं आणि 10 मिनटं आमच्या मुलाला चांगलं उत्तम मराठी वाचता यावं आणि 10 मिनटं बोलता यावं, असा संकल्प आपण सगळे या मराठी दिनाच्या निमित्तानं करूया. विठ्ठल हो, अगदी माऊली ज्ञानोबरायांनी जगाच्या पाठीवरची सगळ्यात मोठी प्रार्थना मी म्हणतो पसायदान. कीर्तनाला सुरुवात करताना काही शिक्षकांनी मला सूचना केली ती म्हणजे पसायदानावर बोला बरं का. मला आता पसायदानावर बोलायची वेळ नाही, पण योग आला म्हणून सांगतो. माऊलींचं पसायदान जितक्या उंचीचं आहे की जगावर त्याच्यापेक्षा सुंदर प्रार्थना दुसरी कुठली होऊ शकत नाही, एवढी सुंदर प्रार्थना माऊलींनी केली. जे खळांची व्यंकटे सांडू, जगातलं सगळं वाईट जावं, सगळं सुंदर, जे सुंदर माऊलींनी स्वप्न पाहिलं ना, त्या पसायदानाचा अर्थ कुसुमाग्रजांच्या त्यांच्या जे शेवटचं काव्य आहे, कुसुमाग्रजांनी लिहिलेलं शेवटचं काव्य, त्या काव्यामध्ये ते आले. त्या काव्याच्या 2 ओळी म्हणतो, त्यांना अभिवादन देतो आणि पुढे चालतो. सर्वात्मका सर्वेश्वरा, सर्वात्मका सर्वेश्वरा, गंगाधरा शिवसुंदरा, गंगाधरा शिवसुंदरा, जे
सकते तया माझे मना करुणा करा माझे मना करुणा करा सर्वात्मका सर्वेश्वरा सर्वात्मका 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 सर्वेश्वरा. असो असणारे आमचे दादा मी म्हणत होतो भाग्यशाली आहे, कारण की पौत्र भरपूर आहे आणि संपन्न आहे. एक मुलगा एक मुलगी शासकीय सर्व्हिसमध्ये आहेत. आमचे संजय सर शासकीय सेवेत आहेत आणि आमचे कचूर शेठ प्रवरा कारखान्याकडं मोठ्या पदावर आहेत. राहिलेली एक मुलगी सदन आहे. आता जे नातू आहेत त्याच्यापैकी 2 नातू सध्या पुण्यामध्ये चांगल्या पदावर नोकरी करतात. एक इंजिनियर आहे, एक MBA. लहाण्याचं काही शिक्षण मला माहीत नाही. आणि प्रणव समृद्धी अजून छोटे आहे आणि खूप हुशार आहेत, उत्तम शिक्षण घेतात. ह्याच्यापेक्षा मोठं वैभव माणसाच्या जीवनात काही नसतं. सगळ्यात मोठं माणसाच्या जीवनात वैभव सांगतो पाटील. मला असं वाटतं बरं का, तुम्ही माझ्यापेक्षा अनुभवी आहेत, बुद्धिवान आहात, तुम्ही जग माझ्यापेक्षा जास्त पाहिलं, पण मी जे अनुभवलं त्यावरून मला असं वाटतं की माणसाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आधी सांगतो. सगळ्यात मोठं दुर्दैव जर माणसाचं काय असेल तर मूर्ख संतती पोटी जन्माला येणं हे माणसाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. त्यानं आयुष्यात कमवलेली सगळी संपत्ती, आयुष्यात कमवलेलं लौकिक जे काही असेल त्या सगळ्याचा ऱ्हास एका गोष्टीनं होतो, पोटी मूर्ख संपत्ती असणं. आणि माणसाचं सगळ्यात मोठं वैभव पैशात नाही आहे महाराज. सगळ्यात मोठं वैभव माणसाचं पोटी सुज्ञ आणि सज्ञान संतती जन्माला येवो. सज्ञान संपत्ती आणि सुज्ञ संतती जर पोटी जन्माला आली तर त्याच्यासारखं जीवनात दुसरं कुठलं भाग्य नाही. आणि ते भाग्य आमच्या दादांच्या जीवनात लाभलं. दादांनी आयुष्यभर त्यांच्या कष्टाला मी साक्षीदार आहे. मी त्यांना कष्ट करताना पाहिलंय. फार जुना काळ नाही हा. त्यांना आतापर्यंत दादांनी खूप कष्ट केलेत आणि खूप कष्ट करून आताच्या काळात मी म्हणतो संपत्ती कमवणं सोपं आहे, पण त्याच्यापेक्षा काय अवघड आहे सांगू? मागच्या पिढी न कमवली संपत्ती टिकून ठेवणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. कुछ आप समजे को हम समजे. म्हणजे मागच्या पिढी न कमवलेली संपत्ती टिकून ठेवणं हे आजच्या पिढीत संपत्ती कमावण्यापेक्षा अवघड आहे. आणि दादांनी ते केलं. सगळी स्थावर संपत्ती शेवटपर्यंत जपली, शेवटपर्यंत कष्ट केले आणि त्यांच्या योगानं खूप सुंदर दिवस आज सुरू झाले होते. अजून काही आनंदमय जीवन काही अजून उपभोगावं अशी पुढच्या पिढीची इच्छा होती. असो, दादांनी थोडासा त्यांच्या दृष्टीनं थोडासा लवकर निरोप घेतला, पण माझ्या दृष्टीनं म्हणाल तर त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन कष्टमय जगून झाल्यानंतर आता शेवटच्या काळामध्ये कुठंतरी मी लांब कुठंतरी गेलो का मला दादा तिकडे भेटायची. काही नाही, आमच्या पाहुण्याला भेटला आलतो. शेवटच्या काळात त्यांनी एक पाहुणा सोडला नाही. सगळ्या पाहुण्याला भेटून येऊन कोणाचं काय देणं घेणं असं ते सगळ्यांचं मिटून देणं घेणं म्हणजे काय उसणं पासणं असतं. आपल्याकडे कोणाचा आयर राहतो, कुणी काहीतरी केलेलं राहतं, कोणाचा काहीतरी उपकाराचा बोजा राहतो, तो फेडावा ही माणसाची इच्छा असती. तर ते सगळं फिरून येऊन सगळं झाल्यानंतर आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यांच्या जीवनाचा संपूर्ण आनंद घेतला आणि संपूर्ण जीवन जसं महाभारत सांगतं जीवन जगावं असं जीवन ते जगले. महाभारत म्हणतं माणसाने कसं जीवन जगावं, महाभारत सांगतं बरं का. दिवसे नैव तत्कुर्यात येणं रात्रो सुखमोसेत. दिवसे नैव तत्कुर्यात येणं रात्रो सुखमोसेत. म्हणजे कमीत कमी दिवसभर माणसानं असे कष्ट करावे, दिवसभर माणसानं असं जीवन जगावं की संध्याकाळी त्याला आथरुणावर पडल्यावर झोप यावी. दिवसे नैव तत्कुर्यात येणं रात्रो सुखमोसेत. अष्टमासेनं तत्कुर्यात येणं वर्षा सुखमोसेत. म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे 8 महिने असे कामं करायचे की पावसाळ्याचे 4 महिने आपल्याला बसून खात आलं पाहिजे. पूर्वीचे दिवस असे होते की पावसाळ्यामध्ये जर खरोखर जर चांगला पाऊस जर पडला तर माघ महिन्यासारख्या महिन्यामध्ये माघाच्या त्या नक्षत्रामध्ये अशी परिस्थिती व्हायची. ते लोक जुने म्हणतात माघा नाही तर घरातच हागा. हा जुन्या म्हणे व्यवस्थित होत्या, सार्थ होत्या त्या. जर पडला पाऊस तर इतका पडायचा की घराच्या बाहेर पडण्याची मुश्किल होत होती. अशा काळामध्ये ज्या कुटुंबांनी 4 महिने व्यवस्थित कष्ट केले नाही ना अशा कुटुंबावर उपासमारीचे दिवस येत होते आणि ह्या काळ फार जोराने मी पाहिलाय. अष्टमासेनं तत्कुर्यात येणं वर्षा सुखमोसेत. पूर्वे वयसीनं तत्कुर्यात येणं वृद्धा सुखमोसेत. माणसानं आपलं तरुणपण असं जगावं ज्याला असं वाटतं की माझा वृद्धापकाळ चांगला जावा. त्यानं काय केलं पाहिजे, तरुण वयामध्ये व्यवस्थित जगलं पाहिजे. आणि ज्याला असं वाटतं की माझा अंत हा खूप छान झाला पाहिजे,
मृत्यू हा व्यवस्थित पाहिजे, शेवट व्यवस्थित झाला पाहिजे, तर त्यानं काय केलं पाहिजे, यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रेत्या सुखमोसेत. विठ्ठल हो हो काय सांगितलं, दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्र सुखमसेत. माणसानं दिवसभर असा दिवस व्यतीत करावा, जर माणसानं सुंदर छान दिवस जर व्यतीत केला ना, तर संध्याकाळी त्याला आथुनावर पडल्या पडल्या झोप लागते. आजच्या काळात झोप लागणं इतकं सोपं राहिलं नाही महाराज. म्हणजे झोप लागण्याकरता कोणाला गोळ्या खावा लागतात, कोणाला काय ते घ्यावं लागतं. कमीत कमी किमान पक्षी हातातून मोबाईल गळ्या पडेपर्यंत रील तरी पाहावे लागतात, त्याशिवाय झोप येणं म्हणजे काय आहे. ज्या अर्थी झोप येत नाही, तुकाराम महाराज म्हणतात, ज्या अर्थी झोप येत नाही ना, त्या अर्थी काय पाप आडवय. गेली झोप पळून या होते पाप आडते. ज्या अर्थी झोप येत नाही ना, त्या अर्थी दिवसभरात काहीतरी हातातून पाप घडलं म्हणून संध्याकाळी पडल्यानंतर झोप येत नाही. हा आमचे वारकरी पहा, आमचे दादा सांगायचे, आमचे वारकरी पहा म्हणले. वारकरी कसं सगळे एकदा निले, दिंडीभर दिवसभर भजन चालू आहे, नामस्मरण चालू आहे, दिवसभर हरिपाठ चालू आहे, काकडा चालू आहे, सगळं झालं. संध्याकाळीच्या आमच्या पंक्ती बसल्या निलेश महाराज. पंक्ती उठल्यानंतर अगदी 10 मिनिटांनी पाहिजे, सगळे ट्रॅक्टर सुरू झाले, त्यात घार घोर सगळे ढाराढोर घोरतात आमचे वारकरी. आणि आमचे दादा म्हणायचे, आमच्या वारकरी म्हणजे अगदी त्याला पडल्या झोप लागती, असं वारकऱ्याच्या बाबतीत म्हणणं चुकीचं आहे म्हणले. ते हा सुद्धा वारकऱ्याचा अपमान आहे. मग काय आहे म्हणले, आमचा वारकरी आधी झोपतो मग पडतो. विठ्ठल दिवसभर असं कर्म करावे की माणसाला संध्याकाळी आथुनावर पडल्या पडल्या झोप आली पाहिजे. दिवसे नैव तत्कुर्यात येन रात्र सुखमसेत. 8 महिने असे कष्ट करावे की पावसाळ्याचे, आपल्या वारकरी संप्रदायाच्या भाषेत सांगायचं ठरलं म्हणजे चातुर्मास व्यवस्थित जाण्याकरता काय केलं पाहिजे, आधी 8 महिने चांगलं चिंतन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, तर चातुर्मास व्यवस्थित जाईल ना. तरुण वयामध्ये असे कष्ट केले पाहिजे की ज्याचं वृद्धापकाळ सुखाचा जावं. आणि यावत जीवे, संपूर्ण जीवन म्हणजे संपूर्ण जीवनात झाडल्या चुका आहे ना, त्या अंतकाळाच्या वेळेला उभा राहतात. अहो हे तुमचं आमचं सोडा, देवादिकांना चुकलं नाही, देवादिकांचं सोडा, देवाच्या बापांना चुकलं नाही. दशरथ राजे देवाचा बाप आहे ना, पण अंतकाळाजवळ आल्यानंतर त्या भिंतीवरती चित्र दिसायला लागलं आणि त्या चित्रामध्ये ते 3 चेहरे दिसायला लागले. ते सावन बाळ, त्याचे आई वडील, आणि त्यांचा आपल्या हातून झालेला मृत्यू त्यांना तो फलावर दिसायला लागला. आणि ते मोठमोठे आरडतायत दशरथ राजे, ते समोर दिसलेले चित्र सांगतायत, पण त्यांच्या पत्त्या सांगतात अहो भिंतीवर काही नाहीये. पण शास्त्र काय सांगतं, यावत जीवेन तत्कुर्यात येन प्रेत्या सुखमसेत. ज्याला असं वाटतं की माझा अंतकाळ शेवटचा असावा, शेवटचा काळ सुखाचा असावं, त्यानं समग्र जीवन व्यवस्थित जगलं पाहिजे. ही जी महाभारताची नियमावली आहे, या नियमावलीप्रमाणे आमच्या दादांनी जीवन व्यतीत केलं. विठ्ठल हो असं सुंदर जीवन ते जगले. आणि त्यांच्या या जीवनाचं साफल्य आपण ज्याला म्हणतो, ते साफल्य आजच्या या कार्यक्रमात दिसतंय. एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित आहात, एवढ्या मोठ्या संख्येनं हा वर्ग उपस्थित आहे. आता आमचे सर काल माझ्याबरोबर कीर्तनाला होते. एवढ्या मोठ्या ठिकाणी, एवढ्या देवस्थानच्या ठिकाणी, एवढ्या मोठ्या ठिकाणी कार्यक्रम होता. 5-6 गावांचं मिळून नियोजन होतं, पण याच्या 10% टाळकरी नव्हती. कोणी मागं म्हणावं, कोणी पुढं म्हणावं, ही पंचायत होती. आज एवढं सुंदर सगळं हे नियोजन आहे. याच्यामध्ये इकडच्या बाजूने हे जे सुंदर मुलं उभे आहेत, हे नाथब्रह्म वारकरी शिक्षण संस्था राहता, त्याचे संस्थापक संतोष महाराज दीक्षित आहेत आणि मृदंग सम्राट आहेत. एवढा गोड म्हणजे मगाशी मी सर्वात्मका सर्वेश्वरा म्हणलो, हे भजनात म्हणण्याचं पद नाही. भजन वाजवणारा पक्ष त्याला वाजवायचं माहीत नाही. त्याला एक वेगळा अनवट, वेगळ्या मात्रेचा ताल आहे, रूपक नावाचा. तुम्हाला त्याला सांगावा लागला नाही, मी सुरू केला का तिने तो वाजवला. याच्यात त्यांचं मृदंग सम्राट पद सार्थ आहे. संतोष महाराज दीक्षित आहेत, त्यांचे विद्यार्थी आहेत. आणि इकडून मी कायम अहंकाराने बोलतो बरं का, मी जुना भजनी, आमच्या दादा सुद्धा भजनीला यायचे बरं. काही दादा काही भजनाला असायचे. मी जुना भजनी, मी अहंकारानं सांगतो का मी जुना भजनी. माझ्याबरोबरचे भजनी राहिले नाही. दुतोबा महाराज, विलास महाराज, माझ्याबरोबरचे भजनी आता राहिले म्हणजे सगळे भजनी माझ्या नंतरचे, असं मी अहंकारानं बोलतो बरं का बाबा. कारण का आता आमचे यसो बाबा इकडं चिंचोली जर आलं तर मग इकडं दिनकर मिस्त्री काही भजनाला, मनोहर बाबा राऊत आणि ते माधव बाबा मागे शिवाला राहायचे, आता नंतर रोडला राहायला ते काय माधव बाबा गागरे महाराज,
गागरे महाराज भवनराव त्यांच्या वस्तीवर आम्ही मधून भाषणाला यायचो. आमचे ते यशवंत दादा ते बाबाराव दादा ते आम्हाला नेत नसायचे. पोरं सोरं नदीतून यायचे. एवढा चिखला पाण्याचं चुकाट्याचं जबाबदारी आहे. ते आम्हाला टाळायचे, गपचिप जायचे. आम्ही कानुसाच घेऊन राहायचो. आम्ही निम्म्या नदीपर्यंत जाऊ तर काय नव्हतं म्हणत, कमून का मागं हुसकून देतील म्हणून. निम्म्या नदी आले म्हणायचं, पण दादा आम्ही पेटी घेऊ लागतो ना. आणि मी मग अशी म्हणत तसं म्हाताऱ्यांना भाग्य आहे, तरुण आपल्याकडे तो याच्यासारखं भाग्य नाही. म्हाताऱ्यांकडे तरुण येत नाही आता. हे पाणी असं उलटं फिरत नाही सध्या. आनंद आहे, त्याच्यात आनंद येते. म्हणजे बरं साला घेऊ लागायला कोणतरी. अशा आम्ही भजनं यायचो. त्यावेळेचे जे आमचे सगळे भजनी आहेत त्यातलं आता कोणीही राहिलं नाही. त्याच्यामुळे मी काय म्हणतो, कारण मी जुना भजनीवर का जुनाट नसलो तरी भजनी जुना आहे. आणि मग आपल्या या सगळ्याचं, तुमचं माझं आपल्या सगळ्याचं, आपण समजा संघचेच भजनी सगळे, आपलं कोणीतरी परीक्षण केलं पाहिजे. म्हणून आज खास विनंती केली होती मी बाबांना. शिवदास बाबा हे जुने भजनी आहेत, जे ज्यांच्याबरोबर मी जुनं भजन केलं त्यांचे ते जे उरलेले मोजके काही 4-2 डोके, त्याच्यातलं हे डोकं आहे. ज्यामुळे त्यांना विनंती केली होती, या तुम्ही या कीर्तनाला. ते आवर्जून हजर आहेत. शिवदास बाबा दाभडे जुन्या रागदारी जाणारे, आमचे सोपान महाराज दिवे, ज्यांच्या 4-5 त्यांच्या अख्ख्या पूर्वज पिढ्या ह्या मैपती महाराजांच्या सेवेत गेल्या. परंपरेने त्यांच्याकडे मैपती महाराजांची सेवा आहे आणि ती पण भजनाच्या माध्यमातून आहे. असे असणारे आमचे सोपान महाराज दिवे, मुकुंद महाराज भगत आहेत, अशोक महाराज भोसले आहेत. आता सगळ्यांचे नाव मला पाठ आहेत. जाऊ पुढं नाव घेत सगळं आमचं चिंचोलीकर भजनी मंडळ, निलेश महाराज कोरारकर भजनी मंडळ, आणि समोर उपस्थित असलेले सगळे तुम्ही सुज्ञ श्रोतेजन. समोर आमचे सर आहेत, सर मोठे विद्वान आहेत. त्यांनी अध्यात्म विज्ञान आणि संस्कार मूल्य नावाचा एक छोटासा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. अतिशय दर्जेदार लिखाणे. सामान्य वाचकाला तो 3दा वाचावा लागतो तेव्हा कळतो. हार्मोनियम वादक हे बबनराव महाराज गुरुस्थानी असलेले दत्ता पाटील आहेत. आमचे नवीन उघडीचे कार्यकर्ते आमचे भाचे नारायणराव तमनर आहेत. आधी करून बरीच मंडळी पाठीमागं सगळी उपस्थित आहे. सगळ्यांना अभिवादन करतो आणि माझ्या अभंगाकडे वळतो. मनुष्य शास्त्र असं सांगतं, मनुष्य जन्माला आला की तो 3 प्रकारचं ऋण, 3 प्रकारचं कर्ज घेऊन जन्माला येतो. आणि आपलं जीवन हे एखाद्या कोऑपरेटिव्ह सोसायटी सारखं आहे. म्हणजे जीवन जिथं आपण संपवतो तिथं आपल्या जीवनातल्या लेख्याजोख्याचा हिशोब जर शून्य असेल, आपलं बॅलन्स शीट जर शून्य असेल, तर आपल्याला मोक्षाचा दरवाजा आहे. अन्यथा आपल्याला पुन्हा परत फिरून पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणजे आपल्याकडे जर काही पुण्य शिल्लक राहिलं असेल तर त्या पुण्याचा उपभोग घेण्याकरता सुद्धा पुनर्जन्म संभावतो. आणि आपल्याकडे काही पाप शिल्लक राहिलं असेल तर त्या पापाची फेड करण्याकरता सुद्धा आपल्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो, असं शास्त्र सांगतं. जसं एखादी संस्था बंद करायची ठरली तर ती बंद करण्याकरता तिचं बॅलन्स शीट 0 पाहिजे. संस्थेकडे कुठल्या प्रकारची शिल्लक नको आणि संस्थेला कुणाचं देणंही नको. असं असल्याशिवाय ती संस्था बंद करता येत नाही. तसं हे जीवन आहे, जिथं पुण्य आणि पापाचा समान भाग करावा लागतो. पुण्य आणि पाप समान करावं लागतं. इथं जे केलं ते सगळं ऋण सगळं फेडावं लागतं. ते फेडल्याशिवाय उत्तम गती, पुढची गती इथं प्राप्त होत नाही. याकरता आपण जन्माला आल्यानंतर आपल्यावर जे 3 प्रकारचं ऋण आहे त्या ऋणातून आपण उतराई होण्याचा प्रयत्न आयुष्यभर करायचा असतो. पहिलं ऋण आहे त्या भगवंताचं, ज्या भगवंतानं आपलं नरदेह दिला, देवे दिला देह, हा देह ज्या भगवंतानं दिला त्या भगवंताचं आपल्यावर पहिलं ऋण आहे. दुसरं ऋण आपल्या वाडवडिलांचं आहे, ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं. हा नरदेह ज्यांच्यामुळं प्राप्त झाला असे असणारे आईवडील यांचं दुसरं ऋण आहे. आणि ज्यांनी आमच्या जीवनामध्ये आम्हाला काही आध्यात्मिक, काही ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिलं असं असे जे असणारे गुरु आहेत, या गुरूंचं तिसरं ऋण आहे. या 3ही ऋणातून उतराई होता येत नाही. मुद्दा लक्षात घ्या, या ऋणातून उतराई होता येत नाही. मग काय करायचं जीवानं? या 3ही ऋणातून उतराई होण्याचा आयुष्यभर प्रयत्न करायचा असतो. भगवंताच्या ऋणातून उतराई होण्याकरता काय केलं पाहिजे? तर अखंड त्या भगवंताचं काय केलं पाहिजे? सतत त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे. गुरूंच्या ऋणातून उतराई होण्याकरता काय केलं पाहिजे? तर त्यांनी घालून दिलेल्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरेनं आपण चाललं पाहिजे. आपण शाळेत शिकलो, प्रार्थना शिकताना प्रतिज्ञा होती आपला, त्या परंपरेचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. हेच माऊली ज्ञानोबराय पसायदानाच्या आधीच्या शब्दात म्हणतात. म्हणजे ही ओवी संपते आणि जिथं पसायदान सुरू होतं तिथं माऊली ज्ञानोबराय म्हणतात, आता माझी जे उरले पाईकपण. आता काय उरलं म्हणले जीवनामध्ये? सगळं करून झालंय. अमृतानुभवासारखा ज्ञानाचा ग्रंथ सांगून झाला, 65 सारखी उच्च कोटीची ग्रंथ निर्मिती झाली, गीतेवर धर्मकीर्तन झालं, ज्ञानेश्वरी झाली,
आता जीवनात काय उरलं म्हणले, आता काही उरलं नाही, पायीक पण उरलं. जे माझ्या सद्गुरूंना जो घालून दिलेला जो मार्ग आहे, सांगितलेला जो मार्ग आहे, त्या मार्गावरच चालणं, याला म्हणायचं पायीक पण. म्हणजे आपण सद्गुरूंच्या ऋणातून उतराई होण्याकरता काय केलं पाहिजे, तर त्यांनी दाखवून दिलेल्या वाटेनं चाललं पाहिजे, आयुष्यभर चाललं पाहिजे. आणि आपल्या वाडवडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता काय केलं पाहिजे, जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्यांच्या आज्ञेचं पालन आणि सेवा केली पाहिजे. आणि त्यांच्या पश्चात आपण त्यांच्या उत्तर क्रियेपासून तर पिंडाधिक सर्व क्रिया यथोचित यथासांग धर्मशास्त्राप्रमाणे पार पाडणं हे आपल्या पुढच्या पिढीचं कर्तव्य आहे. आणि हे देवादिकांना सुद्धा चुकलं नाही. भल्या भल्यांना चुकलं नाही असं नाही म्हणत मी, देवादुकांना चुकलं नाही. असणारे आमचे प्रभू रामचंद्र भगवान होते, देव होते. पण ज्यावेळी दशरथ राजे गेले त्यावेळेस प्रभू रामचंद्र आणि वनामध्ये वनवास भोगत होते. ज्यावेळी प्रभू रामचंद्रापर्यंत निरोप गेला की तुमचे वडील निवर्तले, त्यावेळेस तोपर्यंत दशक्रियेपर्यंतचे जे सगळे असणारे जे विधी आहेत ते सगळे विधी पार पडून झालेले होते. प्रभू रामचंद्रांनी वैशिष्ट्यजींना बोलवलं आणि वैशिष्ट्यजींना बोलवून विचारलं, म्हणले मी थोरला मुलगा, या नात्याने माझं काय कर्तव्य आहे ते सांगा. आजचा जर राम म्हणा असता तर तो म्हणला असता 10 एकर ज्याला दिली तो घालील ना श्राद्ध, माझं काय अडलंय. 10 एकर जाऊ द्या, 2 एकर जर असली, 2 एकर 2 गुंठे जर वार असली, ती 2 गुंठे जर एकाला दिली आणि एकाला जर नाही दिली, 1 एकर वाटली, तर ज्याला 2 गुंठे जास्त दिली ना, ज्याला 2 गुंठे कमी दिली तो म्हणतो तो घालील ना दावा, त्याला 2 गुंठे जास्त दिली ना म्हाताऱ्यानं. आणि इथं प्रभू रामचंद्रांना असणारे जे राज्याचे उत्तराधिकारी आहेत, नियमाप्रमाणे उत्तराधिकारी आहेत, युवराज घोषित आहेत आणि उद्या सिंहासनावर बसायचे. पण पितृ आज्ञेनं ज्यांनी त्या सिंहासनाचा त्याग करून, राज्याचा त्याग करून वनवासात गेले, असा जर आजचा राम असता तर तो मला परत थोबाड पाहणार नाही त्या म्हातारीची. हीच भाषा आहे महाराज. म्हणजे मला एवढ्या खाली येऊन बोलता येत नाही, याच्यापेक्षा खालची भाषा आजची पिढी वापरत असते. विठ्ठल असणाऱ्या देवादिकांना चुकलं नाही. प्रभू रामचंद्रांनी वैशिष्ट्यजींना बोलवलं आणि विचारलं माझं कर्तव्य काय आहे. त्यांनी सांगितलं दशक्रियेपर्यंतचे विधी तुमच्या हातून गेले, आता काय आहे श्राद्धविधी शिल्लक आहे, मग तुम्ही काय केलं पाहिजे. उत्तम ठिकाण म्हणजे ज्याला आपण गया म्हणतो, काशी क्षेत्रामध्ये पितृगया मातृगया अशा 2 गया स्थानं आहेत, तिथं जाऊन श्राद्ध घालावं असं सूचना आणि असणाऱ्या वैशिष्ट्यजींनी केली. आणि त्यानुसार प्रभू रामचंद्र गयेला गेले. गयेला गेल्यानंतर आता पिंडदान करण्याकरता ब्राह्मण पाहिजे. मग ब्राह्मण कोण, स्वतः वैशिष्ट्यजी मंत्र पठणाकरता बसले आणि तो विधी सुरू झाला. विधी सुरू झाल्यानंतर असणारा प्रभू रामचंद्राच्या हातावरती आणि पिंड आहे, जो पिंड दर्प सोडायचा आहे, तो पिंड प्रभू रामचंद्रांच्या हातात आहे. इकडं मंत्रपठण सुरू झालं. तसं समोरच्या भिंतीच्या कोपऱ्यामध्ये आणि प्रभू रामचंद्रांना दशरथ राजे दिसायला लागले येऊन बसलेली. भांबावली गंमत जरा, ज्यांना पिंड द्यायचं ते आपल्या समोर दिसत आहेत. असं झाल्यानंतर जरा वेळाने आणि वैशिष्ट्यांनी सांगितलं, म्हणजे डाव्या बाजूने पिंड सोडा. डाव्या बाजूने पिंड सोडा म्हटल्यानंतर असणारा जो दशरथ राजांचा हात आहे तो लांब होत 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 प्रभू रामचंद्राजवळ आला. आता प्रभू रामचंद्राला प्रश्न असा आहे की ज्यांना पिंड द्यायचा त्यांचा हात आपल्या समोर आहे आणि इकडं गुरु सांगतायत की पिंड डाव्या बाजूला सोडा. असणाऱ्या वैशिष्ट्यजींच्या लक्षात आलं काय गोंधळ येतो. वैशिष्ट्यजींनी दरडावून सांगितलं, म्हणजे पिंड डाव्या बाजूला सोडा. प्रभू रामचंद्रांना आज्ञा पालन केलं, पिंड डाव्या बाजूला सोडला. असणारे दशरथ राजे अंतर्धान पावले, म्हणजे उत्तम गतीला गेले. विधिवत हा विधीच्या प्रमाणे झाला पाहिजे हे शास्त्र सांगतं. पिंड हातात नाही दिला, शास्त्र काय सांगतं डाव्या बाजूला सोडा. डाव्या बाजूला पिंड सोडला, उत्तम गती प्राप्त आहे. हे देवादिकांना चुकलं नाही. जी गोष्ट देवादिकांना चुकली नाही याच्या उलट जगद्गुरु तुकोबार आहे अभंगामध्ये सांगतात की महाराज म्हणले भल्या भल्यांना चुकलं नाही, वाडवडिलांचं ऋण भल्या भल्यांना चुकलं नाही. पण महाराज म्हणतात की मला आता कुठल्याही प्रकारचं पिंडदानाची गरज नाही, मला गयेला जायची गरज नाही आणि मला माझ्या वाडवडिलांना
गजाते गुण पितले पितराचे गुण माझे सारे गया माझे सारे गया माझे सारे गया माझे जे देवादिकांना चुकलं नाही आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मला आता वाडवडिलांचं हे घालायची गरज नाही, पिंडदान करण्याची गरज नाही. मग काही सुज्ञ लोक तुमच्यासारखे बसले, ते म्हणले महाराज तुम्ही एका बाजूला सांगता की देवादिकांना जे चुकलं नाही, प्रभू रामचंद्रासारख्यांना जे चुकलं नाही, आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी तीच चुकवलं. त्याच्याकरता का चुकवलं आणि कसं चुकवलं याच्याकरता जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार पाहिला पाहिजे. काय माणसा एकदा संन्यास जर स्वीकारला, आपण असं मानतो की संन्यास जर स्वीकारला तर त्याला कुठल्याही प्रकारचं पुढं कर्म शिल्लक राहत नाही. संन्यासाला कुठल्या प्रकारचं, एखादा संन्यासी जर झाला तर त्याला वाडवडिलांच्या ऋणातून तो मुक्त झालेला असतो. स्वतःचं पिंडसुद्धा त्यानं स्वतःच पाडलेलं असतं, म्हणजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं ऋण राहत नाही. ज्याला आपण मोक्ष म्हणतो, हा मेल्यानंतरचा मोक्ष आहे. ज्याला आपण काय सायुज्यता, स्वरूपता, समीपता, सलोकता हे जे 4 मोक्षाचे प्रकार पाडलेत ना, हे कसे आहेत? हे सगळे मृत्यूनंतरचे मोक्ष आहेत, या जन्मानंतरचे मोक्ष आहेत. असा मोक्ष आमच्या अध्यात्माला मान्य नाही. मृत्यूनंतर मोक्ष आहे, शास्त्राला तो अमान्य आहे असं नाही. ज्याला आपण सायुज्यता मोक्ष म्हणतो म्हणजे काय, उदाहरणार्थ रावणाचं आहे. रावणाच्या शेवटी अंतकाळी रावणाच्या अंतकरणातून एक ज्योत निघली आणि ती प्रभू रामचंद्राच्या अंतकरणात विलीन झाली. याला म्हणायचं सायुज्यता मुक्ती. सर्वश्रेष्ठ आमच्या अध्यात्मानं ती मानली. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात मुक्ती सायुज्यता जोडे. सलोकता आहे, सलोकता मुक्ती जगद्गुरु तुकोबारायांचं उदाहरण आहे. देहासह जगद्गुरु तुकोबा सह लोक, या लोकीचा हा जो देह आहे हा घेऊन जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले. सलोकता. समीपता, जे भगवंताच्या कायम जवळ आहेत, ते भगवंताच्या कायम समीप आहे, ते समीपता मोक्षाचे अधिकारी आहेत. स्वरूपता, कान्होपात्राचं उदाहरण आहे. कान्होपात्रा आणि त्या भगवंताच्या पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये विलीन झाली. तिचा एक केस फक्त पांडुरंगाच्या त्या पायावर सापडला, जी देहासह जी भगवंतात विलीन झाली. समीपता. अशा हे जे मोक्ष आहेत हे शास्त्राने सांगितलेले मोक्ष इथपर्यंत बरोबर आहे, पण हे मोक्ष आमच्या अध्यात्माला किंवा आमच्या साधू संतांना मान्य नाही. आमचा साधू संत काय मानतात की या जन्मी या देही मोक्ष प्राप्त करून घेणे हा आमच्या शास्त्राचा सिद्धांत आहे, आणि त्या मोक्षापर्यंत साधू संत आपल्याला घेऊन जातात. या मोक्षाचा जर विचार केला तर या मोक्षाचे काही भाग पडतात, या मोक्षाचे काही प्रकार आहेत. याच्यामध्ये आनंददा, समीपता, संन्यासदा, ज्ञानदा, परात्परा, लीलोन्मुक्ती असे याचे प्रकार आहेत. 1-2 प्रकार बोलून जातो. समजा काय, पहिला प्रकार घेऊ आपण ज्ञानदा. ज्ञानदा म्हणजे आता जीवनात कुठल्याही प्रकारचं ज्ञान मिळवायचं शिल्लक राहिलं नाही, याला म्हणायचं ज्ञानदा मोक्ष. ती व्यक्ती मोक्षाला काय आहे, प्राप्त आहे. इहलोकी त्यानं काय केलंय, मोक्ष प्राप्त केलाय. कुणी आता कुठल्याही प्रकारचं ज्ञान संपन्न करायची आवश्यकता शिल्लक राहिली नाही. जगात जे होतं ते सगळं ज्ञान मिळवून झालं, आता कुठल्याही प्रकारचं ज्ञान मिळवायचं शिल्लक राहिलं नाही.
आता या उक्तीवर आपण तुकाराम महाराजांना तुलून पाहू. जगद्गुरु तुकाराम महाराज असणारे जे आपण जे म्हणतो ज्ञान, महाराज ज्ञान कुठून उत्पन्न होतं? ज्ञानाचा मूळ स्रोत काय? आपल्या ज्ञानाचा मूळ स्रोत काय? मी ऐकून आहे भाई, वेदांपासून ज्ञान सुरू होतं. म्हणजे देवादिकांना सुद्धा ज्ञान हे वेदांपासून प्राप्त आहे. म्हणजे काय आहे, सगळ्यात ज्ञान देणारे कोण आहे? वेद आहेत. ह्या वेद जर आपल्याला अभ्यासायचे ठरले, हे वेद जर आपण अभ्यासायचे ठरले, तर समजा आपल्या घरामध्ये कोणाकडं गाथा, कोणाकडं गीता वगैरे आपल्या घरामध्ये आहेत ग्रंथ. वेद कोणाकडे आहे? तो मला वाचायचे कोणाकडे? का बरं आपल्याकडे वेद नाही? ती गोष्ट अशी नाही आहे. वेद अभ्यासायचे ठरले तर ते वेदाचे 6 अंग आहे. त्या 6 अंगापैकी जे वेदाचं शेवट अंग आहे त्याला वेदांत म्हणतात. शेवटचा अंतिम भाग वेदाचा, त्या वेदांताच्या नुसार आपल्याला ते अभ्यासावे लागतात. आणि तो जो भाग आहे तो भाग आहे उपनिषदांचा. म्हणजे आपण उपनिषदांच्या माध्यमातून असणारं ज्ञान अभ्यासतो. आपण भाग्यशाली आहोत. आपण साधू संतांच्या नंतर जन्माला आलो. मी नेहमी सांगतो, आपण भाग्यशाली आहोत की आपण तुकोबा ज्ञानोबांच्या नंतर जन्माला आलो. कारण की एवढं सगळं अवघड ज्ञान त्यांनी आमच्याकरता एवढं सोपं केलं. असणारे वेद अभ्यासणं हे आमचं काम नाही. कारण आमचे माऊली ज्ञानोबराय वेदांचं गुण गाताना एक अवगुण गातात. वेदांचं अवगुण फक्त मला वाटतं माऊलींनीच गायला असता आतापर्यंत. भगवंतानं सुद्धा कधी वेदांना कुठं आर्य रावीची भाषा किंवा याची वेगळी भाषा वापरली नाही. पण माऊली ज्ञानोबराय मात्र वेदांना म्हणतात. वेद कसे आहेत म्हणले? नाव ठेवताना वेदांना नाव ठेवलं माऊलीनं. कसं नाव ठेवलं म्हणले? एखादा गावातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असावा, गावातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असावा. पण सप्तेची वर्गणी मागायला गेलो 25 रुपये सुद्धा देत नाही. मी नाही म्हणत, माऊली ज्ञानोबराय म्हणतो. ज्ञानोबराय म्हणतात वेद संपन्न होय ठाई. वेदा इतकं संपन्न कोणीच नाही. वेद कसे आहेत? संपन्न आहेत, श्रीमंत आहेत. वेद संपन्न होय ठाई परु कृपणू ऐसा आणू नाही. पण कृपण आहे म्हणले वेद. कृपण झाले का त्यांनी 3 वर्णांना अधिकार दिला आणि एका वर्णाच्या तो कानी लागला नाही, 3च वर्णांच्या कानी लागला. म्हणजे काय आहे, तो जरी श्रीमंत असला तरी कंजूस आहे. आणि ते वेदाचं उनपण फेडण्याकरता भगवंतानं स्वतः अवतार घेतला. आणि असणारं जे उपनिषदाचं सगळं ज्ञान आहे, सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपाळनंदा, ते जे असणारं वेदाचं ज्ञान जे उपनिषदात आहे ते उपनिषदातलं ज्ञान अर्जुनाकरता म्हणून असणाऱ्या भगवंतानं गीतेत आणलं. संस्कृत भाषा जगात ते कळेना आम्हाला, तेही ज्ञान आम्हाला कळण्यासारखं नाही, आम्हाला कळण्यास पर्याप्त नाही आहे ते. म्हणून माऊलींनी पुन्हा असणाऱ्या भगवंतानं पुन्हा अवतार घेतला माऊलीच्या रूपानं. माऊली कोण आहे? भगवंताचा अवतार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. पुन्हा असणारा अवतार घेतला आणि ते ज्ञान मराठीत आणून घातलं, आमच्यापर्यंत आणून पोहोचवलं. आपण भाग्यशाली आहोत, आपण त्याच्यानंतर जन्माला आलो. आपण भाग्यशाली आहोत, तुकोबांच्या नंतर जन्माला आलो. ज्या सगळ्या वेदांचं सार ज्या उपनिषदामध्ये आहे त्या उपनिषदाचं सार जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या एका एका अभंगात एक अख्खं उपनिषद सांगितलं. पहिलं उपनिषद काय महाराज? ईशकेन कट. काय पहिले? ईश म्हणजे ईशावास्य उपनिषद. पहिलं उपनिषद ईशावास्य. ईशावास्य उपनिषद काय सांगतं? ईशावास्यम इदम सर्वम यत्किंचित जगत त्यां जगत तेन त्यक्तेन भुंजितः मा ग्रधा कस्य स्विद्धनम. सगळ्यांना समजलं? हा, आपल्या वेदाची भाषा आहे, ती खूप जुनी भाषा आहे, आपल्या कळण्याच्या पर्याय आहे, आपल्याला कळणारी नाही. आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी या अख्ख्या उपनिषदाचं सार आपल्या अभंगाच्या एका चरणात सांगितलं. देव जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला ईशावास्यमिदम सर्वम यत्किंचित जगत त्या जगत. उपनिषद ते सांगते. जगद्गुरु तुकोबारायांनी अख्ख्या उपनिषदाचा अर्थ अभंगाच्या एका चरणात आणून बसवला. दुसरं उपनिषद केनोपनिषद. म्हणजे केनोपनिषद प्रश्न आहे. हे उपनिषद प्रश्न विचारतं की हे जगाची सत्ता चालवतं कोण? या शरीराची सत्ता चालवतं कोण? आमचे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या एका चरणात प्रश्न उत्तर सांगतात. चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते हरिवीर कोण बोलविते हरिवीर
चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरे. भगवंता वाचून कोण चालवतं. वृक्षाची ही पाने हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचं पान सुद्धा असणारा वायू ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. प्रश्न आणि उत्तर. जास्त मला विस्तार करायचा नाही, मला सांगायचं एवढंच. सगळ्या जगातलं ज्ञान वेदामध्ये आहे, वेदाचं ज्ञान उपनिषदात आलं आणि एक एक उपनिषदाचा अर्थ आमच्या जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या एका एका चरणात सांगतात. अख्खा अभंग सुद्धा खर्ची घालायची गरज पडत नाही. असा असणारं ज्ञान म्हणजे मी काय सांगितलं, पहिला मोक्ष सांगितला ज्ञानदा. जीवनामध्ये आता कुठल्याही प्रकारचं ज्ञान संपन्न करण्याची आवश्यकता राहिली नाही. सगळं ज्ञान संपन्न झालं, सगळं ज्ञान प्राप्त करून झालं, त्याला म्हणायचं ज्ञानदा मोक्ष. दुसरा मोक्ष आहे संन्यासदा. संन्यासदा मोक्ष म्हणजे आता जीवनातून कशाचाही त्याग करायचा शिल्लक राहिलं नाही. जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी त्याग करण्यासारख्या आहेत अशा सगळ्या गोष्टींचा त्याग करून झाला. जगद्गुरु तुकोबाराकडे कोणची गोष्ट राहिली हो त्याग करायची? दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, पत्नी एक अन्न करता करता मी. हो, दुसरा द्रव्य गेलं, संपत्ती गेली, मान गेलं, धन गेलं, सगळं गेलं. पले पाटील गाव तुझे पले पाटील गाव तुझे आता मजत आता मजत कोमल पाटील कोमल पाटील कशा कशाचा त्याग केला जगद्गुरु तुकोबारायांनी. आणि ज्यावेळेस असणारा दुष्काळ संपला, दुष्काळ संपल्यानंतर आणि जगद्गुरु तुकोबाराय घरात बसले आणि त्यांनी आपल्या लहान्या भावाला बोलावलं आणि सांगितलं, आपल्या घरात हे जे भरलेले कपाट आहेत ना म्हणले, हे सगळे कपाटं खाली घे. सगळे कपाटं खाली घेतले. त्यात काय होतं, सगळ्या खतावना होत्या. म्हणजे सावकारकी होती, कोणाची विहीर लिहून घेतलेली, कोणाचा वाडा लिहून घेतलेला, कोणाचं 2 एकर, कोणाचं 4 एकर, सगळे गहाण खतावण्याचे भरलेले 2 कपाटं होते. आणि 2 कपाटं हे कशाचे होते, सोन्या नाण्याचे दागिन्याचे भरले होते. कोणाचं नाकातलं, कोणाचं कानातलं गहाण ठेवेल. धंदा सावकारकीचा नाव. त्या कान्होबानं विचारलं, तुमच्या मनात आहे काय? त्याच्या लक्षात आलं यांच्या मनात काहीतरी वावगं दिसतंय. त्यांना जाऊन गावातले पाटील बिटील सगळे गावातली मंडळी, सुज्ञ मंडळी सगळे बोलून आणली आणि सगळ्या मला बोलल्यानंतर महाराजांना विचारलं. म्हणले महाराज काय करायचं? महाराजांनी सांगितलं, याचे 2 सारखे भाग करा. म्हणले का? म्हणले भावाचा भाग भावाला द्यायचा, भावानं माझा भाग मला द्यायचा. याच्यावर चर्चा नाही केली. ते म्हणले राहिलेला भागाचं तुम्ही काय करणार आहे ते सांगा. ते म्हणले मी हे गावात वाटून देणार आहे. त्यास कान्होबाचा प्रश्न आहे. तो म्हणला असं काय करता, ही संपत्ती आहे. गावातले लोक म्हणू लागले अहो हे धन आहे, संपत्ती, असं काय करता? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांचा एक प्रश्न आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या भावाला विचारलं, आपल्या गावामध्ये दुष्काळ पडला होता, दुष्काळाचे 4 वर्ष आपण काढले. तो दुष्काळ असा होता, 4 वर्ष सलग दुष्काळ पडला. पहिल्या वर्षी लोकांनी काय होतं ना तर जवळचं ते खाल्लं, कसे तरी दिवस काढले. दुसऱ्या वर्षाकरता उसनं पासनं आणून पेरलं, ते उगवलं नाही. तिसऱ्या वर्षाला परिस्थिती अशी झाली की सगळं गाव खाली झालं. गावातले लोक पोट भरण्याकरता बाहेर निघून गेले. पण गावात काही लोक होते जे आपलं घरबीर सांभाळण्याकरता, राखण्याकरता काही लोक गावामध्ये होते. त्यांच्याकरताही मदतीचा भाग येत होता. गावात मदत येत होती, अन्नदान येत होतं त्या काळात सुद्धा. मग ते आलेलं अन्नदान, त्याची विल्हेवाट किती छानपैकी होत असेल याचं उदाहरण देण्याकरता तुम्हाला सांगतो. आपल्याकडं काही वर्षापूर्वी, फार नाही बरं का, एक 25-30 वर्षापूर्वी आपल्या परिसरामध्ये आणि पिण्याच्या पाण्याचा तुटवडा होता. तर आपल्याकडे गावात टँकर यायचे. टँकर आठवतात ना सगळ्यांना? म्हणजे आता माझ्या नंतरचे जे त्यांना नसं आठवत, पण माझ्यापर्यंत जे तिन्ही टँकर पाहिलेत की गावात टँकरनं पाणी यायचं. मग आपल्या गावामध्ये पाण्याचा एवढा मोठा दुष्काळ आहे, गावात पाण्याची सोय नाही आहे. कसं बसं गावात सरकारच्या सहकार्यानं आणि टँकर भरून पाणी आलं. त्यातलं एक थेंब सुद्धा आपण वाया जाऊ देत नव्हतो. खरं आहे ना? दादांत खोटं बोलता राव तुम्ही लोक माझ्या समोर. अहो त्या टँकरचं जर 1000 लिटर पाणी टँकरमध्ये येत असेल तर त्यातलं 500 लिटर सुद्धा भरलं जात नव्हतं. त्याच्यातलं 500 लिटर पाणी हे मारामाऱ्यामध्ये खाली जात होतं. तुम्ही म्हणता एक थेंब पाणी वाया जात नव्हतं. हा मग साधं एक टँकर भर पाणी गावात आलं त्याच्याकरता आपण एवढ्या लढाया मारामाऱ्या भांडणं तंडणं करत होतो.
ज्या आता गावामध्ये खाण्याकरता अन्नाचा कण नाही आहे, तिथं जर अन्नाची मदत आली तर परिस्थिती काय होत असेल, शास्त्रानं त्या परिस्थितीचं वर्णन केलंय. 1662चा दुष्काळ आहे, त्याचं वर्णन असं आहे की त्या दुष्काळामध्ये परिस्थिती असं होती की कुटुंबातले 2 व्यक्ती एकमेकाच्या हातात हिसकून खात होते. आणि अशा परिस्थितीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या कुटुंबात एक व्यक्ती अशी होती की जी दुसऱ्यातल्या हातातलं हिसकून खाऊ शकत नव्हती. जगद्गुरु तुकोबारायांची पहिली पत्नी कशी आजारी होती, हातोनावर पडून होती, ती कोणाच्या हातातलं हिसकून खाऊ शकत नव्हती किंवा अन्नाच्या मत करता याचना करू शकत नव्हती. तर ती एक पत्नी जगद्गुरु तुकोबाराय स्वतः सांगतात, अन्न करता करता मेली. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान, पत्नी एक अन्न करता करता मेली. त्या जगद्गुरु तुकोबारायांचा आपल्या भावाला प्रश्न आहे, अरे ज्यावेळी आपल्या घरामध्ये आपल्या डोळ्यासमोर आपल्या कुटुंबातली एक व्यक्ती अन्नाच्या कणाकरता आणि अन्न करता करता आपल्यासमोर प्राणत्याग केला, त्यावेळी आपल्या घरामध्ये ही संपत्ती नव्हती का? हे कपाट आपल्या घरात भरलेले नव्हते का? मग जी आपत्कालीन परिस्थितीमध्ये कामाला येत नसेल तर त्याला संपत्ती म्हणू नये. ही संपत्ती नाही, असलं सगळं धन जगद्गुरु तुकोबारायांनी वाटून दिलं सगळं असणार धन. म्हणजे मला काय सांगायचं, ज्याचा ज्याचा त्याग करावा अशा सगळ्या गोष्टीचा त्याग करून झाल्यानंतर जे जगद्गुरु तुकोबारायांचा प्रपंच असा आहे, त्याचं वर्णन कसं करावं? केळीवर काय नारळी, चुलीमध्ये हरळी आणि घर चंद्रामोळी. घर चंद्रामोळी म्हणजे काय? घरातून कुठूनही बसलं तर चंद्र दिसतो, छत फाटलेलं. चुलीवर नारळी, आपल्या केळीवर नारळी म्हणजे केळीवर पाणी प्यायकरता मडकं गाडकं काही नाही आहे, काय ठेवलंय? नारळीची करोटी. आणि चूल बरेच दिवस पिटली नाही म्हणून त्यात उगल्यात हरळी. म्हणजे इतका तुकारामांचा प्रपंच आहे. आम्ही सदैव सोडके, आम्ही सदैव सोडके, बरेच जण कटळे म्हणून मध्ये जाहिरात असायची पूर्वीच्या चाली या जाहिराती करता. बरेच कटळे म्हणलं का मग जरा पुन्हा एकदा फ्रेश होऊन पुन्हा नव्या जाऊ म्हणून सुरू. आम्ही सदैव सुडके, आम्ही किती सुडके म्हणले? जवळ येतात चोर धाके, चोर आमच्या जवळ येत नाही, त्याला इथं आल्यानंतर भीती वाटती ना, आपल्या अंगावरचं घोंगड्याच्या अंगावर टाकायची पाळी येऊ. कारण की हे घरात झोपले, हे एवढं थंडीनं कुडकुडत, एवढं थंडीनं कुडकुडत आहे. त्या चोरांनी पाहिलं तो मला, अरे याच्यावर काय न्यायला, याच्यावर अंगावर घ्यायला काही नाही. त्याला लाज वाटली, त्यानं आपल्या अंगावरची शाल काढली यांच्या अंगावर घातली. असं आम्ही सदैव सुडके, जवळ येतात चोर धाके, जाऊ पुढती भिके. आणि सळ्या गावात ते कुत्रे जर पुढे येते ते म्हणजे आमच्या घराच्या आसऱ्याला आहे.
रे घर राखी ती. असा म्हणजे जीवनात काही त्यागावं असं त्यागण्याकरता काहीही शिल्लक राहिलं नाही. याला काय म्हणायचं? संन्यासदा मोक्ष. पहिलं मी काय सांगितलं? ज्ञानदा. म्हणजे आपल्या जीवनात आता काहीही ज्ञान कमवायचं शिल्लक राहिलं नाही, सगळं ज्ञान कमवून झालं. ज्ञानदा. संन्यासदा. जीवनातून त्यागण्याकरता त्यागण्यासारखी कुठलीही आता गोष्ट शिल्लक राहिली नाही, त्याला काय म्हणायचं? संन्यासदा. त्याच्या पुढच्या सांगितलं आनंददा. आनंद म्हणजे जीवनात आता कुठलाही आनंद मिळवायचा राहिला नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनाकडे पहा, अगदी बायकोच्या अंगावर फुटका मणी घालावा एवढं सुद्धा सोनं तुकाराम महाराजांकडे नाहीये, पण आनंदानं समाधान किती आहे पहा. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सुख ल्यालो सर्व अलंकार, निर्भय डुलत असो, आनंद निर्भय डुलत असो, डुलत असो, डुलत असो, डुलत असो, सर्व सुखाला सर्व सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डोलत असो, आनंदाचे डोही आनंद तरंग. किती आनंद आहे जीवनात महाराज. म्हणजे कुठल्या प्रकारची संपत्ती शिल्लक राहिली नाही, पण आता कुठला आनंद कमवायचा राहिला. असं असा ज्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे, ते म्हणले इथपर्यंत बरोबर आहे. तुम्ही संन्यासाच्या त्या अधिकारापर्यंत गेला की आता तुम्हाला काय कुठल्या प्रकारचं तुमच्यावर बोजा राहिलं नाही, इथपर्यंत बरोबर आहे. पण जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत शरीर कर्म करत राहणार आहे. जोपर्यंत शरीर तोपर्यंत कर्म आहे, आणि जर कर्म आहे तर त्या कर्माला फल आहे. आता इथून पुढे जे समजा इथून पुढे तुम्ही पुण्यच केलं तर त्या पुण्याचा जो उपभोग घेण्याकरता पुन्हा जन्म संभवतो ना हो. आणि समजा जर पाप घडलं तर ते सुद्धा भोगण्याकरता पुन्हा पुढच्या जन्मी यावं लागतं. मग ह्या कर्माचं तुम्ही काय करणार? तर महाराज म्हणले या कर्माचा नाश करण्याकरता आम्ही एक औषध तयार केलंय. म्हणजे जसं असं औषध केलं, माऊली ज्ञानोबाने सांगितलं त्याला रसरीती म्हणले माऊली ज्ञानोबराय. आपल्या भाषेत आपण त्याला लस म्हणतो. लस म्हणजे आता लुईस पाश्चरला सगळे लोक मान्यता देतात की लुईस पाश्चरने लस शोधून काढली. म्हणले त्या कुत्र्याची कुत्रं चावल्यानंतर लागणारी किंवा त्या सर्पदंशानंतर लागणारी ते इंजेक्शन शोधून काढले लुईस पाश्चरनी. म्हणजे कितव्या? अगदी 1750च्या आसपास. आता जर काही जणलं की यूट्यूबला जातील, विकिपीडियाला जातील आणि म्हणतील 1820 दिसतंय आणि तुम्ही 1750 म्हणून राहिले तर मी ख्रिश्चन नाही आहे म्हणून. सध्या आज तारीख किती हो महाराज? 27 आहे का? तिथी कोणती हो महाराज आज? हे आमच्या शिक्षणाने केलेलं वाटलंय महाराज. म्हणजे इतकी उत्तम कालगणना आमची आहे की जी कालगणना पाहून इंग्रजांनी मान्य केलं की ही उत्कृष्ट कालगणना आहे, आणि त्यांनी त्यांचं ते कॅलेंडर बदललं आणि आमच्या कालगणनेनुसार तयार केलं. 28 तारखेचा फेब्रुवारी तिने आपलं पाहून केला आणि ती कालगणना आपला पाठ आहे. पण आज काय तिथी आहे आम्हाला माहित नाही. आजची कोणची तिथी आहे आम्ही जाणत नाही. हे दुर्दैव आहे आमचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माऊली ज्ञानोबारायांनी सांगितले म्हणले कर्मे कर्म पद्धता तेने सोडविले पंडू सुता, जैसी रसरीती मरिता राखीला विषो. म्हणजे एखाद्याला जर साप चावला तर त्याला इंजेक्शन जे दिलं जातं त्या इंजेक्शन मध्ये काय असतं? सापाचंच विष असतं. मग याला सापाचं विष एकदा परत टोचल्यानंतर हा दोनदा मारायला पाहिजे ना हो. एकदा आधी साप चावला म्हणून मेला पाहिजे आणि दुसऱ्यांदा पुन्हा सापाचं विष शरीरात सोडलं म्हणून दुसऱ्यांदा मेला पाहिजे. पण नाही, त्याला औषध तेच आहे. जैशी रसरीती मारिता राखीला विषो. असं कर्मबंधातून सोडायचं ठरलं तर त्याला उपाय कर्मच आहे. मग त्या कर्माचा उपाय कसा करायचा? तर महाराज म्हणले मी इथून पुढे आम्ही कर्म केलं, पण ते कसं केलं? बोंब मारून काय केलं? भगवंताचं नामस्मरण केलं. अभंगाचं 3रं चरण केले कर्मांतर, केले कर्मांतर, केले कर्मांतर,
उपाय केला, काय कर्म केलं, तर त्या कर्म असं केलं की भगवंताच्या नावाची बोंब मारली. आणि भगवंताच्या नावाची बोंब मारल्यानं त्या नामाचा अधिकार एवढा मोठा आहे की जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्या भागात सांगतात, सव्या अपसव्या बुडाले हे कर्म, एक एक वर्म एक विष्णू. त्या भगवंताच्या एक नावानं सव्या आणि अपसव्या म्हणजे चांगल्या कर्माचाही नाश होतो आणि वाईट कर्माचाही, म्हणजे पाप असेल तर त्याचाही नाश होतो, पुण्य असेल तर त्याचाही नाश होतो. सव्या अपसव्या बुडाले हे कर्म. कसं? एक एक वर्म एक विष्णू. म्हणून काय केलं पाहिजे? त्या भगवंताचं नामस्मरण केलं की ही काय जी बेरीज वाजाबाकी आहे ती सगळ्यांची बरोबर राहणार आहे. आपण सुद्धा सगळ्यांनी जगद्गुरु तुकोबाराय कशा करता सांगतात एवढं सगळं? हे तुमच्या आमच्या करताच सांगतात. सांगणं हे दुसऱ्या करता असतं, ऐकणं हे स्वतः करता असतं. बोलणं काय जिलेबी गोड होती हो, कशा करता? समोरच्याला कळावी म्हणून ना. आपण खाल्ली, आपला आनंद मिळाला, आपल्या करता नाही. ते बोलणं कोणा करता आहे? समोरच्या करता आहे. जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग त्यांच्या करता नव्हते, ते आमच्या करता आहे. म्हणून महाराज सांगतात की भगवंताच्या नावात एवढी मोठी ताकद आहे, त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि ते कसं? आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे, एकत्रित केलं पाहिजे. सगळ्यांनी मिळून करायचं. कसं करायचं? विठोबार जय जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज म्हणले, मी काय केलं? त्या हरिहर नावाची बोंब मारली आणि तिचा परिणाम काय की माझ्यावर असलेलं जे काही सगळे आतापर्यंतचे ऋण आहे त्या ऋणाईतून मी उतराय झालो. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. ते म्हणे इथपर्यंत बरोबर आहे, सगळं बरोबर झालं इथपर्यंत, पण आता देह शिल्लक आहे. ह्या देहाचं काय करायचं? भगवान म्हणले, हा जो असणारा देह आहे ना, हा देह भगवंता आता नावाला शिल्लक राहिलाय. हा काय करतो? मी तुझ्या स्वाधीन करतो. पिंड पदावरी दिला आपुली करी. हा देह भगवंताच्या ठाई आणि असणारे जगद्गुरु तुकोबाराय अर्पण करतात आणि आपल्याला एक सुंदर संदेश देतात. ज्या संतांनी आपल्याला हे ज्ञान आपल्यापर्यंत सोपं करून आणलं, सहजतेनं आपल्याला प्राप्त झालं, आपण भाग्यशाली आहे. तर मी म्हणलो त्यांच्यानंतर जन्माला आलो, त्या संतांचे आपण भाग्यशाली असल्यामुळं आपण काय केलं पाहिजे? त्या संतांचं एकदा भजन केलं पाहिजे. कसं करायचं? ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर बाबाजी ज्ञानराज बाबाजी जय जय ज्ञानेश्वर बाबाजी ज्ञानराज बाबाजी ज्ञानेश्वर 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 बाबाजी ज्ञानराज बाबाजी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर बाबाजी जय जय ज्ञानेश्वर बाबाजी ज्ञानराज बाबाजी. पुन्हा एकदा दादांच्या स्मृतीला अभिवादन करतो. मी म्हटलो दादा भाग्यशाली होते, भरलं कुटुंब त्यांना पुढं लाभलंय. 2 मुलं आहेत, दोघेही सुंदर नोकरी करतात. सर जिल्हा परिषदेकडे आहेत, कचरू पाटील कारखान्याकडे आहेत. 2 मुली आहेत, त्याच्यापैकी चितळकर आमचे भाऊबंद त्या उत्तम गृहिणी आहेत, सदन शेतकरी आहेत. आणि दुसरे आमचे मेव्हणे ठाकाजी पाटील खिमर यांच्या पत्नी आहेत, त्या शासकीय प्रशासकीय सेवेत आहेत, त्याही शेतकी अधिकारी आहेत. त्याच्यानंतर असणारे नातू आज सुंदर सगळे उच्च शिक्षित आहेत, मोठे इंजिनियर आहेत, पुण्यात सर्व्हिस करतात. 2 नंबर MBA आहेत, ते सुद्धा पुण्यात सर्व्हिस करतात. लहान्यांचं मला वाटतं अजून शिक्षण चालू आहे. आणि प्रणव आणि अजून समृद्धी छोट्या आहेत.
समृद्धी कुठं आहे? मला त्याला बोलवायची इच्छा आहे. समृद्धी बोलवा ना. समृद्धी कुठं असं समोर येईल. आणि सगळ्या जीवनाचं सार्थक जे काय असतं, तर दादांच्या जीवनाचं सार्थक म्हणजे ते भजन करत होते. पुढच्या पिढीपर्यंत भजन गेलं पाहिजे म्हणून आता शेवटची जी भैरवी आहे ती आमची समृद्धी म्हणणार आहे. म्हणजे हे झालं त्यांच्या पूर्णत्वाचं सार. अगदी 2 मिनिटात. चल 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 दादा एक टाळ दे तिला. चल 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 आपण दोघं म्हणणार आहेत. काय नाही म्हणून थोडंसं द्या एक इकडे इकडे थोडं थोडंच म्हणा. कसा बसला थोडं थोडंच म्हणा. नाव घ्यायला कशाला काही तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे तुका म्हणे माझे तुका माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका माझे तुका Ah
झालेली सेवा ईश्वर चरणी अर्पण करण्यापूर्वी पुन्हा एकदा दादांच्या स्मृतीला अभिवादन करतो. सर्व टाळके मंडळी, गुणीजन मंडळी सर्वांना धन्यवाद देतो. सर्व उपस्थितांना धन्यवाद देतो. आणि एक याच्यानंतर जय विठ्ठल होईल. टाळकळी मंडळी आहे त्याच जागेवर खाली बसतील. एक 2 श्रद्धांजल्या होतील. हे पहा, आपण ज्यांच्याकरता इथं आलो त्यांना श्रद्धांजली काय असती तर शास्त्र सांगतं, म्हणजे व्यासांनी असणाऱ्या जन्मेजयाला समजून सांगताना सांगितलं, पूर्वजांचे गुण गाणं याच्यासारखं मोठं पुण्य नाही. पुण्याशी प्रताप आगळा, जन्मेजयाचे आवळा दोष हरले. जन्मजयाचे दोष हरवण्याकरता त्यानं केलेल्या चुकांचं प्रायश्चित्त म्हणून काय त्याला भागवत ऐकून सुद्धा भागलं नाही. मग त्याच्या पूर्वजांच्या आणि कीर्तीच्या गाथा त्याला ऐकावल्या. त्याच्यामुळं हा दिवस जो आहे हा या गेलेल्या व्यक्तीचं गुणगौरव करण्याचा दिवस असतो. कुणीही उठायचं नाही, थोडासा गोंधळ करायचा नाही. 1-2 मिनटं 5 मिनटं श्रद्धांजलीने काही फरक पडत नाही. 1-2-3 श्रद्धांजली आहे ते 1-1 मिनटात होतील. कुणीही उठायचं नाही. टाळकऱ्यांनी पण जागेवर बसायचं, पुढं सुद्धा यायचं नाही, जागेवर खाली बसून घ्यायचं. जय विठ्ठल जय हरी.